नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 60मध्ये आपण पाहणार आहे. प्रवीण, सॉरी मी उगाच हा विषय काढला आणि तुझ्या मूड ऑफ झाला ना. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. नाही तसं काही नाही अगं, ते थोडं आजीच्या आठवणीने इमोशनल झालो, बाकी काही नाही. बरं आता अजून एक, तुझ्या मनात काही शंका कुशंका नाहीत ना. तो मूड ठीक करत म्हणाला. प्रवीण, मला त्या दिवशी घरच्यांनी नशेत पाहिलं असतं तर मी पण सायली वहिनीसारखीच आहे असं सगळ्यांचा समज झाला असता ना. घरच्यांचं काय समज झाला असता ते मला ठाऊक नाही, पण त्यावेळी माझे काय हाल झाले ते माझं मलाच माहिती. तुला सांभाळता सांभाळता वेळ लागण्याची पाळी आली होती. माझ्यावर आधीच ती मोठमोठ्याने हसायला काय लागलीस तेव्हा पण क्षणभर घाबरलोच, कारण तू जर त्या अवस्थेत कोणी पाहिलं असतं तर माझे काही खरं नव्हतं. पण त्या दिवशी तू खूप क्यूट वाटत होतीस. मला तर तुझी ती बडबड आणि ते मनमोकळेपणे नशेत का होईना बोलणं खूप भावलं, कारण आपलं लग्न झाल्यापासून तू पहिल्यांदाच एवढी बडबड करत होती. आणि तुझी ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत सो स्वीट, ते तर कधीच विसरू शकत नाही. तू त्या दिवशी कशी बोल सांगू का. तो स्माईल करत तिच्याकडे पाहून भुवया उचवत म्हणाला. ए नको ना प्रवीण, राहू दे ना, नको सांगू. ती लाजत म्हणाली. ऐक ना, खूप मस्त बोलत होतीस तू. ए प्रवीण माझं पण ना तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. आय लव्ह यू, खूप खूप लव्ह यू. तो तिची तेव्हाची ॲक्टिंग करून बोलत म्हणाला. पण मला तर ते खूपच आवडलं होतं. तो मोठमोठ्याने हसत तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला. ती मात्र लाजून लाल गुलाबी झाली होती. त्या जुन्या आठवणीने दोघांचे पण चेहरे आनंद पसरला होता. लोक आधी प्रेमात पडतात आणि नंतर लग्न करतात, पण आपल्या बाबतीत सर्व उलट घडलं ना. म्हणजे आपलं लग्न झालं तेव्हा आपण दोघे पण अगदी अनोळखी होतो. काय 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 म्हणशील अनोळखी? आपली ओळख म्हणजे आपली भेट कसली जबरदस्त झाली होती आणि म्हणते आपण अनोळखी होतो. ते जाऊ दे रे, मी सिरियसली बोलते. म्हणजे खरं तर ते भांडण सोडलं तर आपण एकमेकांना पुरते ओळखत पण नव्हतो आणि आपलं मन आणि आपलं लग्न लागलं आणि लग्नानंतर आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण तू मला समजून घेतल्यामुळे. नाहीतर तू जर माझ्यावर नवऱ्याचा अधिकार गाजवला असता तर काय झालं असतं. योगिता खोल विचार करत म्हणाली. काही झालं नसतं. आपण हे नातं रडत कसत पुढे नेलं असतं. पण अशा नात्यांना आताच आहे पण प्रेम राहिलं नसतं. आणि अशा नात्यात स्वतःला बांधून ठेवणं म्हणजे दोन जीवाची घुसमट. हीच घुसमट होऊ नये म्हणूनच तर हा सगळा खाटाटोप केला. प्रवीण, कधी कधी किती छान बोलतोस रे तू. ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली. कधी कधी. तो भुवया उचवत स्माईल करत तिच्या. बरं निघायचं का आता. बघ किती वेळ झालाय. तो तिचं नाक ओढत म्हणाला. प्रवीण, दुखतं ना सारखं, काय माझं नाक ओढतोस. थांब आता, कसं दुखेल बघ म्हणत आता तिने त्याचं नाक ओढलं. पण त्याला मात्र काहीच फरक पडला नाही. बरं चल, तुला काही फरक पडला नाही म्हणत उठली. पुन्हा दोघे पण हातात हात घालून कारपर्यंत चालत आले. त्यानंतर त्याने एका रेस्टॉरंटसमोर कार थांबविली. दोघांनी जेवण केले. प्रवीण, मला ना आईस्क्रीम खायची आहे, योगिता बाहेर येता येता लाडिकपणे म्हणाली. बरं तू चल पुढे, मी येतो घेऊन म्हणत तो पुन्हा आत गेला. ती आज खूप खुश होती. प्रवीणच्या स्वभावाचे रोजचे नवनवे पैलू तिला पाहायला मिळत होते. दोघांचं नातं हळूहळू खुलत होतं आणि त्याचबरोबर नात्यांची वीण अजून घट्ट बनत चालली होती. ती त्याचा विचार करत कारच्या जवळ त्याची वाट पाहत उभी होती. हे काय प्रवीण, एकच आईस्क्रीम आणलीस, तुला खायची नाही का. ती त्याला समोरून येताना पाहून म्हणाली. हे माझ्यासाठी आहे. तो कारच्या पाठीमागच्या डोअर ओपन करत म्हणाला. मला पण खायचं होतं ना आईस्क्रीम, ती तोंड बारीक करत म्हणाली. मग हे तुझ्यासाठी आहे. तो तिला आत बसण्याचा इशारा करत म्हणाला. प्रवीण, तू ना काय बोलतोस ते मला काहीच समजत नाही. ती कन्फ्यूज होऊन आत बसत म्हणाली. मी तुला समजवतो. हे आईस्क्रीम खायला मजा
केव्हा येते तुला माहीत आहे का? तो तिच्या बाजूला बसत डोअर बंद करून घेत म्हणाला. नाही. ती क्यूट फेस करत नकारार्थी मान डोलवत म्हणाली. थांब, मी तुला सांगतो. ये इकडे म्हणत तो हाताने त्याने तिला जवळ घेतलं. हे बघ, हे एक आईस्क्रीम ना. दोघांनी एकत्र खायला खूप मजा येते. हे असं. तो तिला आईस्क्रीम भरवत म्हणाला. प्रवीण, किती प्रेम करतोस रे माझ्यावर? ती प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. त्या आईस्क्रीमवर तू जेवढं करतेस त्यापेक्षा पण जास्त. तो गालात हसून डोळे मिचकवत म्हणाला. तुझ्यावर जेवढं करते तेवढं आता या आईस्क्रीमवर पण नाही करत म्हणत तिने त्याला आईस्क्रीम भरवलं. दोघांनी मिळून आईस्क्रीम खाण्याचा पुरेपूर आनंद लुटला. आज दोघे पण खूप खुश होते, कारण रोजच्या धावपळीच्या शेड्यूलमधून वेळ काढून दोघे पण काही क्षण एकमेकांसोबत जगले. त्यांचं समाधान आज दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. बरं, आता जायचं ना घरी, का अजून काही आहे? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिने होकारार्थी मान डोलवली. काय? तो प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. म्हणजे जाऊयात आता घरी असे म्हणाले मी. असं होय, मला वाटलं की. काय वाटलं तुला? ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. घरी गेल्यानंतर सांगतो म्हणत तो पुढे ड्रायव्हिंग सीटवर बसला. ती पण त्याच्या बाजूला येऊन बसली. घरी आल्यावर बरोबर तिने फ्रेश होऊन ड्रेस पाहायला घेतले. योगी, तू हे सर्व आत्ताच पाहणार बसत आहेस का? तो कंटाळवाणा चेहरा करत म्हणाला. प्रवीण, अरे हा ड्रेस कधी घेतलास तू? योगिता तो डिझायनर ड्रेस पाहून चकित होत म्हणाली. तू तेथून दुसरीकडे जाऊन ड्रेस पाहत होती तेव्हा. तो बेडवर बसत म्हणाला. प्रवीण, अरे एवढा महागडा ड्रेस कशाला? म्हणजे मला तर नेहमी वापरायला ड्रेस घ्यायला गेलो होतो आपण. माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त किमती काहीच नाही. तो तिचा हात पकडून तिला जवळ घेत म्हणाला. हा बघ, हा तन्वीसाठी ड्रेस घेतला मी. छान आहे ना? आवडणार ना तिला? ती त्याच्या पासून दूर होऊन त्याला ड्रेस दाखवत म्हणाली. योगी, अजून किती वेळ तू हे पाहत बसणार आहेस? ये ना आता झोपायला. तो तिची विनवणी करत होता. प्रवीण, हा रंग माझ्यावर छान दिसेल का? तुला सर्वच छान दिसते. ते राहू दे आता, सकाळी पाहत बस. तू ये आधी इकडे म्हणत त्याने तिचा हात पकडून तिला जवळ खेचलं. प्रवीण, अरे तो पसारा तरी मला आवरू दे ना. ती त्याच्या मिठीतून स्वतःला सुटवण्याचा प्रयत्न करत होती. राहू दे, सकाळी आरामात कर. बरं, मला एक सांग, तू सकाळी मला डोळा का मारलास? तो हळूच तिच्या कानाजवळ ओठ आणत म्हणाला. सांगू की? त्याच्याकडे वळत म्हणाली. हो सांग ना, ती आतुरतेने म्हणाली. क्योंकि आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेहिसाब आया है. ती गालात हसत सुरात त्याच्याकडे पाहून एक डोळा मिचकावत म्हणाली. अरे वा, मग ये ना अशी जवळ. तो तिला मिठीत घेत म्हणाला. हमें तो तुम पे हर पल प्यार आता है और बेसुमार आता है. तो पण सुरात म्हणाला. तसं तिने त्याच्यापासून बाजूला होत लाजून ओंजळीत चेहरा लपवला. तसे त्याने तिच्या हात बाजूला करून तिला मिठीत सामावून घेतले. तीही त्याच्या मिठीत हरवून गेली. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.